श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. मंडळी बघा, श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी भगवान विष्णूच्या पूजेसाठी अत्यंत विशेष मानली जाते. या दिवशी उपवास आणि विधी करून संततीचे सुख आणि कौटुंबिक कल्याण आणि जीवनात समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. आता यावर्षी श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी कधी आहे? तर या वर्षीची श्रावण महिन्यातील पुत्रदा एकादशी ही 22 ऑगस्टला नसून 23 ऑगस्टला आहे. तर बघा, आता अनेकांना खूप सारे प्रयत्न करूनही संततीचं सुख मिळत नाही, संतती प्राप्त होत नाहीत, मुलं बाळं होत नाही. ही समस्या सध्या जगामध्ये खूप सारी भेडसावत आहे. यासाठी अनेक जोडपे कपल अपत्यासाठी, मुलासाठी, मुलं होण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात, अहोरात्र प्रयत्न करतात, पूर्ण जग धुंडून काढतात, पण त्यांना काही यश मिळत नाही. तर काहींना यश मिळतं, मात्र अनेकांना याच्यापासून आनंद मिळत नाही, म्हणजे पुत्रप्राप्तीचं सुख मिळत नाही. त्यामुळे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पुत्रप्राप्तीसाठी काय करायचं आहे, काय करावं लागणार आहे, ती माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीला एक उपाय करायचा आहे. तो उपाय कोणता करायचा आहे आणि त्याच्यामुळे 100% घरात पाळणा हलणार आहे. विठ्ठल भगवान विष्णू महादेव हे प्रसन्न होणार आहेत. तर बघा, पुत्रदा एकादशी 23 ऑगस्ट 2026 रोजी आहे. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे? तर या दिवशी अनेक लोक उपवास करतात, एकादशी पाळतात. काही लोक संध्याकाळी उपवास सोडतात, तर काही लोक बारशीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. तर बघा, आता काय करायचं आहे आपल्याला? तर हा उपवाससुद्धा आहे ना, एकादशीचा उपवास, पुत्रदा एकादशीचा उपवास, हा उपवास मुलांसाठी सुद्धा विशेष मानला जात आहे, विशेष मानला जातो. त्यामुळे काय करायचं आहे, जर अपत्य प्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही जे काय तुमची भक्ती करता, नामस्मरण करता, ते तसंच चालू ठेवायचं आहे. तर या दिवशी एक विशेष काय करायचं आहे, अगदी सोपं आहे. तर श्रावण पुत्रदा एकादशीचे सर्वात महत्त्वाचे महत्त्व संततीशी संबंधित असल्याचे मानले जाते. धार्मिक श्रद्धेनुसार ज्या जोडप्यांना संतती होण्यास अडचणी येतात किंवा ज्यांना आपल्या मुलाचे सुख आणि उज्ज्वल भविष्य हवे असते, ते भक्तिभावाने हा उपवास करू शकतात किंवा अनेकजण करतातही. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चा केल्याने, उपवास केल्याने संततीची इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्यांच्या मुलांना संतती होण्यास अडचणी येतात किंवा ज्यांना संतती होण्यास अडचणी येतात, ते देखील आपल्या मुलांच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, यशासाठी किंवा स्वतःच्या सुखासाठी, आरोग्यासाठी, यशासाठी या दिवशी भगवान विष्णूची प्रार्थना करू शकतात, पूजा करू शकतात, उपवास करू शकतात. त्यामुळे असे जर कोणी तुमच्या आसपास असेल, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, पाहुण्या रावळ्यामध्ये, तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. शेअर करायला विसरू नका. पुत्रदा एकादशीच्या दिवशी फक्त त्यांना काय करायचं आहे, भगवान विष्णूची, विठ्ठलाची पूजा अर्चा, उपवास करायचा आहे आणि एकादशीचं हे व्रत करायचं आहे. या फक्त केवळ या व्रताने, या उपवासाने, या भक्ती केल्याने, या दिवशी पठण केल्याने हे सारं फळ मिळणार आहे आणि त्यांना पुत्र सुखाची प्राप्ती होणार आहे. संततीची इच्छा त्यांची लवकरच पूर्ण होणार आहे. तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असा शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.